सो हॅलो एव्हरीवन. तर दुपारची सगळी कामं उरकली, जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो पोरींना घेऊन घराच्या बाहेर. घरात जाम कंटाळा आलेला, सो विचार केला चला आता जाऊया आपण कुठेतरी. आणि मग ही आमची ब्राउनी पण आमच्या मागे लागली, सो तिला पण आम्ही घेऊन निघालो आहे. आणि बघा मॅडमचे काय थाट आहेत. आम्हाला आतमध्ये गाडीत नाही बसायचं, आम्हाला बाहेरचा नजाराच बघायचा आहे. सो तिच्याशी मस्ती करत करत आम्ही चाललो आहे आणि तिची मस्ती काय संपतच नव्हती. ही बघा अजून कशी त्यांच्या अंगावर बसली आहे. थोड्या दिवसात हीच गाडी चालवणार आहे वाटतं. आणि ही आली आमची मॅडम. कोपरला जाणार आणि बहिणीला नाही नेणार, हे असं तर होणारच नाही. ती बोलते मला नको शूट, माझं नको शूट करू. सो आता आईकडे पोचलं आणि आईची दिवाळीला आहे जोरामध्ये. आणि जावं असा थाट बघा एकदम बादशासारखा. आणि घरी गेल्यावर रुईने काढली तिची जुनी खेळणी. पोरी त्याला एक्सायटेड आहेत ती खेळणी खेळायला. काय काय भरपूरच पसारा काढला त्यांनी. आणि ब्राउनी बघते दीदी काय करते, मला नाही घेते खेळायला. सो चालली आहे त्यांची मस्ती अशीच. आणि मग त्यांना ठेवून आम्ही गेलो डोंबिवलीला शॉपिंगला, माझ्यासाठी दिवाळी गिफ्ट घ्यायला. पका लुटला आहे नवऱ्याला. सो अशी मस्तपैकी शॉपिंग केली आणि आम्ही परत गेलो पोरींना घ्यायला घरी. आणि अशी आमची शॉपिंग आहे. ती शॉपिंग केली, पोरीनं परत गाडीमध्ये टाकली आणि निघालो. इथे चालली ब्राउनीची परत सेम मस्ती, एक जागेवर बाई बसणारच नाही. आणि मग नंतर आलो आपल्या गरडा सर्कलला आणि पोरींना पाहिजे होता गन्ने का ज्यूस, 20 रुपये. सो आता दुरू बोलते मला बघ काकू कशी मूछ आली आहे. तशीच थोडीशी मस्ती करत करत आम्ही चाललो आहे, घरी निघालो आहे. सगळ्यांच्या मूछच बघत चालल्या त्या. आणि दुर्बुते काकू मला पण घे ना जरा शूटमध्ये. सो लाईक करे, शेअर करो, बाय बाय.